नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी किंवा लॉमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे। तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही विविध पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। विशेष म्हणजे ही सरळ सेवा पदभरती असणार आहे। कोणत्याही प्रकारची मुलाखत म्हणजे मौखिक परीक्षा तुमची या पदांसाठी घेतली जाणार नाही। 4 फेब्रुवारी 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची उमेदवारांसाठी शेवटची तारीख असणार आहे। जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्ही या विविध पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण प्रक्रिया आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गट ब संवर्गातील विविध पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे। यासाठी पात्र अशा उमेदवारांकडून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज मागवले जात आहे। या संकेतस्थळाची लिंक आणि या PDF ची लिंक या दोन्ही गोष्टी तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे। आता कोणकोणती पदं असणार आहे, किती पगार दिला जाणार आहे, याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पहिलं पद आहे सहाय्यक आयुक्त, 44,900 ते 1,42,400 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदासाठी पगार दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील दिले जाणार आहे। या पदाच्या 5 जागा असणार आहे। यानंतर महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी या गट ब संवर्गाच्या दोन्ही पदांसाठी 41,800 ते 1,32,300 असा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे याचं संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो 5 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तर 4 फेब्रुवारी 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये, तर मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल उमेदवारांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात। बाकी संपूर्ण सूचना, सविस्तर जाहिरात आणि यानंतरचे वेळोवेळी जे अपडेट आहे ते तुम्हाला सर्व याच संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। यामध्ये पहिलं जे पद आहे सहाय्यक आयुक्त, 5 जागा असणार आहे आणि या जागेंचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। पुढचं जे पद आहे महापालिका उपसचिव असेल किंवा सहाय्यक विधी अधिकारी असेल, या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक जागा असणार आहे। दोन्ही पदांसाठी 41,800 ते 1,32,300 इतकाच पगार असणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी शैक्षणिक अर्हता देखील तुमची सारखीच असणार आहे। म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी शाखेची पदवी म्हणजे लॉमधनं तुमची पदवी असणं अनिवार्य असणार आहे। यावर अतिरिक्त 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेलं आहे। आता मित्रांनो, या सर्व पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे। आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी असणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। या व्यतिरिक्त माजी सैनिक असतील, दिव्यांग उमेदवार, पदवीधर अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम या पदांसाठी सर्वप्रथम घेतली जाणार आहे। यामध्ये ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर 1:3 या रेशोनुसार उमेदवारांना डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत उमेदवारांची या ठिकाणी नसणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी कागदपत्र पडताळणी जाताना कोणकोणती कागदपत्र तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण कागदपत्राची लिस्ट देखील तुम्ही या PDF बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।
मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. 5 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, तर 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची प्रोफाईलची निर्मिती करायची आहे. या अगोदर तुम्ही जर प्रोफाईल बनवलेली असेल तर ती तुम्हाला अद्ययावत करायची म्हणजे अपडेट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील किंवा बाकीचे काही डॉक्युमेंट असतील, कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, प्रत्येकाची साईज किती असायला हवी, या संपूर्ण गाईडलाईन देखील उमेदवारांसाठी या ठिकाणी बघायला मिळतात. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे. बाकी सर्वात शेवटी PDF तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.